नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवरती ठरलं तर मग या मालिकेचे नवीन अपडेट्स जे आहेत ते आपण डेली पाहत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली हे दोघेजण सचिनला पकडून अस्मिताच्या रूममध्ये आणतात आणि अस्मिताला उठवतात. अस्मिता ही शांत झोपलेली असते. मग तिला जागं करतात. त्यावेळेस अस्मिता पाहते की सचिनला अर्जुनने कसं तरी वेगळ्याच पद्धतीने पकडलं आहे आणि त्यावेळेस ती पळत सचिन जवळला जाते आणि अर्जुनचा हात आहे तो झटकते आणि म्हणते, त्याला असं का पकडले? त्यावेळेस तो म्हणतो की सचिन हा गेट बाहेर एका मुलीला बोलत होता. त्यावेळेस सचिन म्हणतो की नाही अगं, मी मुलीला नव्हतो, तर तो पुरुषच होता आणि तो तुला तर माहितीच आहे, तो पैशासाठी जो माणूस मला त्रास देतो, मी त्याच्याकडनं लोन घेतलं होतं, तो माणूस मला त्रास देतो आणि तोच आत्ता भेटायला आला होता. त्यावेळेस ती म्हणती, हो, मला सचिननं सर्व काही सांगितलंय आणि माझा सचिनवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनी मध्ये पडायची काहीही एक गरज नाही. असं म्हटल्यावर मग अर्जुन म्हणतो की जाऊ दे, चल सायली, हिला आपल्यावर विश्वासच ठेवायचा नाही आहे, तर मग आपण इथं थांबवून काहीच उपयोग नाही. आणि असं म्हणून ते सायली आणि अर्जुन तेथून निघून जातात. मग इकडे अर्जुनच्या बेडरूममध्ये आल्यानंतर अर्जुन हा खूप चिडचिड करायला लागतो. त्यावेळेस सायली म्हणते, अहो शांत हो, कशाला एवढी चिडचिड करताय? यावेळेस तो म्हणतो, अगं अस्मिताला का कळत नाही आहे, तो माणूस किती खोटं बोलतोय आणि हिचा कसं काय त्याच्यावर विश्वास बसतो? एवढी मोठी चूक करून देखील अस्मिता कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवते? आणि सायली म्हणते की मी तर त्या मुलीला पाहिलं होतं, एवढं जवळून पाहिले, त्यामुळे माझी तर पूर्ण खात्री आहे की ती मुलगीच आहे आणि सचिन जो आहे तो सध्या खोटं बोलतो आहे. यावेळेस मग अर्जुन म्हणतो की आपण या गोष्टी सर्वांना सांगितलं तर सर्वांचाही विश्वास बसणार नाही. मग त्यावेळेस सायली म्हणते की हो, मग त्यामुळे आपण उद्या याबद्दल काही चर्चा करायला नको आणि कोणाला देखील काहीच सांगायला नको. असं म्हणून ते दोघेही झोपी जातात. आता सकाळी सकाळी अर्जुनला एक कॉल येतो आणि तो कॉल ऑफिसमधून असतो आणि हॅपी होळी असं विश करतात. त्यावेळेस मग सायलीला जाग येते आणि सायली गडबडीने उठते आणि टाईम बघते तर 7 वाजले असतात. त्यावेळेस ती खूप चिडचिड करते आणि अर्जुनला म्हणते की तुमच्यामुळेच मला उशीर झाला आहे, मी रोज लवकर उठते आणि सणासुदीच्या दिवशी आज मी खूप वेळ झोपून राहिले, आता खाली गेल्यानंतर पूर्ण आजी मला काय म्हणतील, असं ती चिडचिड करते आणि पटकन आवरून ती खाली जाते. आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि पूर्णाजी हे दोघेजण बसलेले असतात. तेव्हा प्रताप आणि कल्पना हे दोघेजण येतात. गुड मॉर्निंग असं म्हणतात आणि प्रताप हा तिथेच बसतो आणि कल्पना ही स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये येते. तेव्हा प्रताप चैतन्याला विचारतो, काय रे चैतन्य, आज एवढं सकाळ सकाळी कसं काय? तेव्हा तो म्हणतो की मला झोपेतच सकाळ सकाळी पुरणपोळींचा वास आला आणि मला खूप खावीशी वाटली, पण मला माहीत होतं की मला घरात तर काय आमच्या मिळणार नाही, त्यामुळे थेट तुमच्या घराचा रस्ता धरला. तेव्हा प्रताप म्हणतो की उत्तम केलंस, बरं झालं तू इकडेच आलास. असं म्हटल्यानंतर आता इकडे कल्पना आणि सुमन या दोघीजणी स्वयंपाकाची तयारी, पुरणपोळ्याची तयारी करण्यासाठी म्हणून किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा त्या पाहतात की पुरणपोळ्यांची जी तयारी आहे ती सर्व काही अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यावर कल्पना म्हणते की सायली ही पहाटच उठून हिनं सर्व काही तयारी करून ठेवलेली दिसते. बाहेर अंगणात देखील सडा, रांगोळी वगैरे सर्व काही आवरून ठेवलेलं आहे. यावर पूर्णाजी म्हणते की दुसऱ्या दिवशी सण असेल, काही गोडाधोडाचं करायचं असेल तर आदल्या दिवशी सायलीला रात्रभर झोपच लागत नसेल. असं म्हटल्यावर कल्पना हो ना असं म्हणते. आणि इकडे दुसरीकडे प्रतिमा आत्या आणि रविराज हे दोघेजण आता इकडे आलेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की कल्पना, अगं तू काय आवरून झालेलं नसेल, आता खूप कामं पडली असतील ना, चल मी तुला कामात मदत करते, असं प्रतिमा म्हणते. परंतु तेवढ्याच वेळात तिला गरगरायला होतं, चक्कर येते आणि ती पटकन खाली चेअरवर बसते. ती काहीही कोणाला बोलत नाही आणि पाणी पिते आणि स्वतःच्या मनातल्या मनात म्हणते की अलीकडे मला एवढं अस्वस्थ का जाणवतोय आणि सतत थकवा का येतोय, असा विचार ती स्वतःच्या मनात करते आणि पाणी पिते. त्यावेळेस अर्जुन आणि सायली हे खाली येतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की काय तुम्ही आत्ताच आलाय? त्यावेळेस सायली म्हणते की खूप कामं पडली असतील ना, चला मी पटकन करायला घेते. असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणते, म्हणजे सायली तू सकाळपासून खालीच आली नाहीस? त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो. पूर्णाजी म्हणते, मग एवढं सगळं अंगणातलं काम, सडा, रांगोळी आणि घरातलं एवढं सगळी तयारी कोणी करून ठेवली बरं? यावेळेस मग सायली म्हणते की बहुतेक
विमलताईनं करून ठेवली असेल. तेवढ्यातच विमल तिथे येते आणि विमल देखील असंच म्हणते की वहिनी घरातली सर्व काही कामं आवरलेत आणि आता चला स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं असेल ना, चला आपण पटापटा करून घेऊया. मग तेवढ्यातच सायली म्हणते की म्हणजे विमलताई तुम्ही पण हेच पुरणपोळ्याचं वगैरे तयारी करून ठेवली नाही. त्यावेळेस ती म्हणते की नाही माझं सकाळचीच कामं आत्ताच आवरलेत, आता करायला घेऊयात. असं म्हटल्यानंतर मग तेवढ्यात अश्विन हा तन्वीला शोधत बाहेर येतो. तन्वी तन्वी असं करून ओरडत असतो. तो या सगळ्यांना विचारतो की तुम्ही तन्वीला कुठं पाहिले आहे का? पहाटेपासून तन्वी काही कुठं दिसतच नाहीये आणि पहाटेच लवकर आवरून ती बाहेर आलेली आहे. तेवढ्याच वेळात मग तन्वी ही घराबाहेरून आतमध्ये येते आणि तिच्या हातात पूजेची थाळी वगैरे असते आणि तेवढ्यात ती आवाज देते अश्विन. असं करून आवाज दिल्यानंतर सर्वच जण मागे वळून पाहतात आणि ते अगदी चकितच होतात, कारण कधी नाही अशा वेशात बघितलेली तन्वी ही चक्क देवपूजा करते आणि ती म्हणते की बाहेर सडा रांगोळी देखील मीच केली आणि किचनमधलं देखील सर्व पुरणपोळ्याचा आवरून सर्व काही मीच ठेवलंय. असं म्हटल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की आज सूर्य बहुतेक पश्चिमेला उगवला असेल. त्यावेळेस मग अश्विन म्हणतो नाही मम्मा, सूर्य हा पूर्वेलाच उगवलाय, परंतु तुम्हाला तन्वीची मेहनत दिसत नाही आणि तुम्हाला जर तिचं कौतुक करायचं नसेल तर कमीत कमी तिची थट्टा तरी करू नका. असं म्हटल्यानंतर मग सगळेजण शांत होतात आणि कल्पनाचं बोलणं ऐकून सर्वजण हे तोंडातल्या तोंडात हसत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की खरंच हे सर्व तू केलेस. यावेळेस पूर्णाजी म्हणते तरी देखील पुरणपोळ्याचा नैवेद्य हा सायली तूच कर. यावेळेस तन्वी म्हणते पूर्णाजी मी नैवेद्य बनवू का? त्यावेळेस पूर्णाजी म्हणते नाही. मग तेव्हा रविराज जे आहे ते म्हणतात की हे सर्व खरोखर करते का, हे पण काहीतरी दुसरंच नाटक आहे काय माहिती. यावेळेस अश्विन म्हणतो की असं काहीही नाही, ती सर्व काही गोष्टी मनापासून करते आणि पूर्णाजी प्लीज करू दे ना तू आज तिला नैवेद्य. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते पूर्णाजी नैवेद्याला कधी नाही म्हणायचं नसतं, करू द्या तुम्ही तन्वीला नैवेद्य, माझी काहीही हरकत नाही. असं म्हटल्यानंतर पूर्णाजी ठीक आहे असं म्हणते आणि मग तेव्हा तन्वीला ती किचनमध्ये जाण्यासाठी परमिशन देते. मग किचनमध्ये तन्वी गेल्यानंतर इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो की खरोखरच तन्वी बदलली आहे का काय? त्यावेळेस सायली म्हणते की आपल्या कोड्याचं उत्तर हे तन्वीच आहे आणि हे आपण प्रूफ करणार आहोत, त्यामुळे हे काही सर्व करते ते सर्व काही तिचं नाटक आहे आणि आता नागराज आतमध्ये गेल्यापासून ही जरा जास्तच चांगलं वागायला लागली असं वाटत नाही का? असं अर्जुन सायलीला विचारतो. आता इकडे दुसरीकडे सचिन हा अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण अस्मिता काही उठायला तयारच नसते, कारण सचिनने तिच्या दुधामध्ये जे जायफळचं पावडर असतं ते त्यांनी मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे अस्मिताला गाढ झोप लागलेली असते. आणि तेवढ्यातच मॉम आणि डॅड म्हणजे कल्पना आणि प्रताप हे दोघेजण तिच्या रूममध्ये येतात आणि त्यावेळेस कल्पना म्हणते अस्मिता अगं किती वेळ झोपशील, चल बाळा उठ लवकर आणि नाश्ता करायला घे बघू. एवढ्या वेळ जास्त झोपणं बरोबर नाही आहे, सणासुदीच्या दिवशी लवकर उठायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर मग लगेच सचिन जो आहे तो म्हणतो मॉम अस्मिता काही उठतच नाही आहे, मी खूप वेळ झालो तिला उठवण्याचा ट्राय करतोय पण ती काही उठतच नाही. मग यावेळेस कल्पनाही तिला उठवण्याचा प्रयत्न करते. अस्मिता राजा उठ बाळा असं म्हणून ती उठवण्याचा प्रयत्न करते, पण तेव्हा अस्मिता बोलते की मॉम माझी झोपच झाली नाही असं वाटते आणि माझ्या डोळ्यावर अजून देखील झोप आहे असंच मला वाटतंय. त्यावेळेस कल्पना विचारते की तू काही खाल्लं होतंस का? त्यावेळेस ती म्हणते नाही, मी तर रात्री फक्त सचिननं दिलेलं दूध पिले. त्यावर प्रताप म्हणतो की अस्मिता तुझ्या नवऱ्याला सांग की मला असं काहीही खायला देत जाऊ नको, माझे आईबाप समर्थ आहेत मला खाऊ घालण्यासाठी. आता इकडे दुसरीकडे तन्वी, सायली आणि विमल काकू ह्या ज्या आहेत त्या किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असतात. तन्वी ही सुद्धा किचनमध्ये काम करत असते आणि त्यावेळेस तन्वी सायलीला म्हणते की सायली तुझं आवरलं असेल तर मी आता पोळ्या करून घेऊ का गं? असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की सर्व आवरल्यानंतर पोळ्या शेवटी करूयात आपण, मग नंतर तू कर. असं म्हटल्यावर ती म्हणते बरं ठीक आहे, तू म्हणशील तसंच अगदी मी करेल. मग इकडं पूर्णाजीला मात्र डाऊट येतो. पूर्णाजी म्हणते की तन्वी एवढी चांगली कसं काय वागायला लागली, हिला काहीतरी नवीनच काम दिलं पाहिजे असं पूर्णाजीच्या डोक्यात येतं. आणि इकडं प्रताप आणि
रविराज जे आहे त्यांना सामानाची लिस्ट काढून दिलेली असते आणि ते दोघेजण सामान आणायला जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात तन्वीही येते आणि ती म्हणते, बाबा तुम्ही कशाला उन्हातानाचं जाताय, मी आहे की, मी जाते बाहेर सामान आणायला. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की काही गरज नाही, तू इथे शांतपणे बस, तुला जी कामं, तुझ्यासाठी मी खास कामं शोधून काढलं आहे ते तू काम कर. यावेळेस तन्वी म्हणते की हो नक्कीच पूर्णाजी, तू जे सांगेल ते मी करेल. असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणते की होळिका दहनसाठी आपल्याला गौऱ्या लागतात आणि त्या शेणाच्या गौऱ्या तू थापून तयार करून ठेव. असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतो, हिला शेण तरी माहिती आहे का, असं त्यांची चेष्टा मस्करी चालते. आणि तेवढ्या सायली म्हणते की तुमचं चालू द्या, मी आलेच. चैतन्याला आणि अर्जुन यांना नाश्ता देऊन येते. मग ती नाश्ता घेऊन या दोघांच्या खोलीत आलेली असते. तेव्हा या दोघांचं साक्षीच्या विषयावर बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मला खूप गिल्टी फील होतंय की मी साक्षीचं सर्व काही सायलीपासून लपवून ठेवलं. तेवढ्यात सायली तिथे ते सायली म्हणते की का हो, तुम्हाला का बरं गिल्टी फील होतंय. त्यावेळेस चैतन्य आणि अर्जुन हे मात्र अतिशय कावरेबारे झालेले असतात आणि आपल्या बायकोला सायलीला काय उत्तर द्यावं हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. पण तेवढ्यात तो लगेच विषय चेंज करत म्हणतो की अरे, तुला आज सकाळी माझ्यामुळे उठण्यासाठी उशीर झाला आणि मी गजर लावायचं विसरलो. त्यावेळेस सायली म्हणते काही हरकत नाही हो, जाऊ द्या, सोडा, चला नाश्ता करून घ्या. असं म्हणून सायली तिथून निघून जाते आणि चैतन्याला अर्जुन फास्ट नाश्ता करून आपल्याला साक्षीचा शोध घ्यायचा आहे म्हणून पटकन बाहेर पडायचं आहे असं सांगतो. आता इकडे दुसरीकडे सचिन हा साक्षीला कॉलवर बोलत असतो आणि तो म्हणतो की मला तुला भेटल्याशिवाय राहवत नाही आणि माझीही खूप तुला भेटण्याची इच्छा आहे. तेव्हा साक्षी बोलते की खरंच तुला मला भेटायचं आहे का, मग तुला जर मला भेटायचं असेल तर मी तुला एक लोकेशन सेंड करते, त्या लोकेशनवर लगेचच्या लगेच पोहोच आणि प्लीज मला येऊन भेट, मलाही तुला खरंच खूप भेटण्याची इच्छा आहे. परंतु तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि ह्याच्याकडनं म्हणजे सचिनकडनं काहीतरी माहिती तिला जाणून घ्यायची असते. त्यामुळे ती सचिनला सतत बोलवत असते. आता इकडे सचिन अस्मिताला काहीतरी कारण देऊन बाहेर पडायचं असं बघतो आणि तो अस्मिताला सांगतो की अस्मिता मी तुझ्यासाठी ड्रेस आणण्यासाठी म्हणून बाहेर जातो असं सांगतो. परंतु त्याच्या डोक्यात मात्र साक्षीला भेटण्याचा विचार असतो आणि त्यावेळेस परत तो अस्मिताजवळ तोंड पाडून बसतो. त्यावेळेस अस्मिता म्हणते काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मला तुला ड्रेस आणायचा आहे परंतु माझ्याकडे पैसे नाहीत. असं म्हटल्यानंतर अस्मिता तिचं ATM कार्ड त्याला देऊन टाकते आणि त्याला सांगते की जे काही माझं आहे ते सर्व तुझं आहे. आणि मग तो ATM कार्ड घेतो आणि घरातून बाहेर पडतो आणि तिला म्हणतो की असा गेलो आणि असा तुझ्यासाठी मी ड्रेस घेऊन येतो. आता इकडे प्रताप आणि रविराज जे आहे ते सामान घेऊन आलेले असतात. तेव्हा प्रतिमा ही सामान चेक करण्यासाठी जाते आणि तेवढ्यातच तिला चक्कर येऊन येते आणि ती चक्कर येऊन खाली पडते. मग सगळेजण काळजी करत तिच्याजवळ येतात. मग तेव्हा अश्विनही येतो आणि अश्विन म्हणतो की आपल्याला प्रतिमा आत्याची ब्लड टेस्ट जे आहे ते करायला पाहिजे, त्यासाठी सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी मी माझ्या माणसांना बोलवतो. तेवढ्यात प्रतिमा म्हणते की एवढं काही सिरियस नाही आहे, आज काहीही करायची गरज नाही, आज होळी आहे, मग आपण उद्या करूयात. असं म्हटल्यानंतर अश्विन ठीक आहे असं म्हणतो आणि मग ते ब्लड टेस्ट करण्याचं दुसऱ्या दिवशीच ठरवतात. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की होलिका दहन झाल्यानंतर प्रतिमा ही नमस्कार करताना तिच्या अंगावर जे होलिकेचं एक लाकूड जे आहे ते तिच्या अंगावर पडतं आणि मग ती बेशुद्ध होते आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तन्वीचं ब्लड मॅच न होता म्हणजे तन्वी ब्लड न देता सायलीचंच ब्लड हिला मॅच होतं. ओ निगेटिव्ह सायलीचं देखील ब्लड असतं आणि ते मग प्रतिमाला मॅच होतं. मग सायली ही तिचं ब्लड प्रतिमाला देते आणि तन्वी ही गायब होते म्हणजे ती त्यांच्यासमोर येतच नाही आणि मोबाईल देखील स्विच ऑफ करून ठेवते. तर मग आपण या भागामध्ये पाहणार आहोत की तन्वी हीच दुसरी कोणतरी आहे आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे या सर्वांना सुभेदारांना कळेल का हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आजचा भाग तुम्हाला आवडला का हे नक्की सांगा आणि डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.